दुष्काळामुळे लातूर जिल्ह्यातले शेकडो शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। या बिकट परिस्थितीतूनही काही जण मार्ग काढून लाखोंची कमाई करण्यात यशस्वी ठरतात। तळणी गावचे ज्येष्ठ नागरिक अण्णाराव पवार वयाच्या 65 मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाने शेती करतात। सध्या त्यांच्याकडे 6 एकरात खरबुजाचं पीक आहे। यापासून त्यांना 5 लाखांचा खर्च वगळता 35 लाखांचा निव्वळ नफा मिळणं अपेक्षित आहे। आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाणार आहोत। औसा तालुक्यातील तळणी गावातील अण्णाराव पवार यांचं कुटुंब एकत्रित होतं। 2012 साली वाटणी झाल्यानंतर त्यांना 16 एकर जमीन माळरान जमीन मिळाली। 16 एकर जमिनीपैकी त्यांनी 12 एकर जमिनीवर 1900 टिपर माती टाकून लागवडी योग्य केली। जमीन लागवडी योग्य झाल्यानंतर त्यांनी शेतात 4 बोरवेल घेतले। मात्र बोरवेलला पाणी कमी लागलं। पाणी कमी लागल्यानं त्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या भाजीपाल्याच्या पिकाची लागवड सुरू केली। भाजीपाल्यातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं। यंदा ऑक्टोबर महिन्यात त्यांनी 6 एकरची मशागत करून खरबुजाची लागवड केली आहे। त्यासाठी 200 ट्रॅक्टर गावरान खत टाकलंय। नांगरणी, डोंगरणी, सरी सोडणे हे सगळं केले करून खरबूज लावायचा ह्याच्यात लागलो। खरबूज लावत असताना सुरुवातीला ड्रिप करून घेतलं। ड्रिप टाकल्यानंतर त्याला भेसळ डोसमध्ये झिंक, फेरस, मॅग्नेशियम, बोरॉन हे सगळं मिक्स करून एकरी 50 ते 60 किलोचा डोस दिला आणि ही दिल्यानंतर मग ड्रिपनं पाणी चालू केलं। हे पाणी चालू केल्यानंतर मल्चिंग पेपर आतरून घेतलो। मल्चिंग पेपर आतरून बोध पूर्ण भिजल्यानंतर रोप लावायला मी ही रोपं अनगरच्या नर्सरीमधून आणले आणि मग खरबुजाचे लागण करायला सुरुवात केली। खरबूज पिकाला पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर केलाय। त्याचबरोबर लागवडीनंतर वेळोवेळी खतं दिली आहेत। तसंच पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संपूर्ण पीक नेटनं झाकून टाकलंय। त्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला नाही। पाणी कमी लागावं यासाठी मल्चिंगचाही वापर केलाय। ह्या खरबुजावरती नेट म्हणून एक कागद मिळतो। तो कागद त्या पूर्ण पिकाला झाकला। तो झाकल्यामुळं माझ्या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोगराई किंवा कुठलं एखादं रोप जळालं असा प्रकार काही घडला नाही। त्याच्यामुळं मला औषध फवारणी फार कमी लागली। कमी लागली म्हणजे 3 एकरमध्ये तर 3च फवारण्यामध्ये माझं पीक घेण्यात आलं। आणि आता सध्या मी शेवटच्या टप्प्यात कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन आणि 0050 हे खतं आता हे 15-8 दिवसापासून देण्यात चालू आहे। खत, पाणी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं योग्य नियोजन केल्यानं पवार यांचं खरबुजाचं पीक चांगलं आलंय। एका वेलीला 6 ते 12 खरबूज लागलेत। सध्या एकरात एकूण 40,000 खरबुजांचे वेल आहेत। एकूण 120 टन उत्पादनाची अपेक्षा आहे। सरासरी 30 रुपये किलोप्रमाणे त्यांना 42 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। 7 लाख रुपयांचा खर्च वजा जाता 35 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। मी परवा 2-3 दिवसाखाली 24 कॅरेट पाठवतो, त्याला 34 रुपयाचा भाव मिळाला आणि म्हणजे माझा मालाला 34 ते 35 रुपये भाव मिळतो ही आता खात्री झाली। आणि 40,000 रोपापासून 2.5 ते 3 किलो धरलं तर 120 टन उत्पादन निघल अशी माझी एक रास्त आता विश्वास निर्माण झाला। आणि ह्या विश्वासातून पाणी 35 रुपयाने जरी गेलं तरी आज माझ्या एका खरबुजापासून 42 लाख रुपयेपर्यंत उत्पादन मिळू शकतं। ह्या उत्पादन एवढं 42 लाख रुपयाचं मिळवण्यासाठी आत्तापर्यंत माझ्याकडं बैल मेहनताना, मल्चिंग पेपर, खते, ती नेट झाकणे, औषध फवारणी, लेबर चार्जेस, काढणीचा खर्च हा सगळा 7 लाख रुपयाच्या घरात झालेला आहे। त्याच्यापेक्षा थोडासा कमी होईल, नाही तर 5-25 हजार रुपये जास्त होईल। आणि हा सगळा खर्च वजा जाता मी एका खरबुजापासून 35 लाख रुपयाच्या घरात उत्पादन अगदी छाती ठोकून सांगतो की त्याला 1 रुपया सुद्धा कमी उत्पादन मला मिळणार नाही।
वयाच्या 65व्या वर्षीही अण्णासाहेब पवार शेतीतली सर्व कामं करतायत. दिवस रात्र ते शेतीतच राहतात. पिकांना पाणी देण्याची कामं ते करतात. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता आधुनिक तंत्राचा वापर करून कमी पाण्यात भाजीपाला पिकवावा असा सल्ला पवार यांनी दिलाय. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.